कुंडमाळ्याचा जो विषय झाला मावळमध्ये, तर तुम्ही जे आता सांगितलं 11 गाव आम्ही बाधित आहोत, 11 गावांमध्ये प्रवेश जर करायचा असेल तर त्या ठिकाणी मिलिटरीचं परमिशन लागतं। आता तुमच्या देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये शेलारवाडी येतं आणि त्या ठिकाणी एवढी मोठी घटना घडलेली आहे, तर कॅन्टोन्मेंट बोर्डाने आपली जबाबदारी झटकली आहे का? आणि त्या ठिकाणचे जे आर्मी ऑफिसर आहेत ते सुद्धा माध्यमांना किंवा इतरांना काही प्रतिक्रिया देत नाहीये, त्यामुळे ही सगळी घटना जी आहे ते दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न होतो का? किंवा या घटनेचा जो वाढता प्रवाह आहे तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी केंद्र सरकार प्रयत्न करते का? त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हे आम्हाला जाचक आहे। जनतेला कोणतेही हितावं काम तिथं होत नाही। तिथे साधा लाईट बसवायला सुद्धा तिथे निधी नाही। दर महिन्याला पगाराचे वांदे आहेत त्या सर्वांचे। आणि कुंडमाळा शेलारवाडी हा आमच्याच कॅन्टोन्मेंटचाच भाग आहे। त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी IDS ऑफिसर हे केंद्राचं पद आहे। तिथले ब्रिगेडियर कमांडर ते अमन कटोच साहेब आहेत, पुष्पांजली राऊत CEO आहेत। बिलकुल हे पब्लिकला भेटत नाहीत आणि त्या अंगावरची जबाबदारीच काय? त्यांचं डोळ्यात स्वप्न आहे की देवरोड प्लेन करायचं आहे, कारण 99% देवरोड अनधिकृत आहे, एन्क्रोचमेंट लँड आहे आणि त्यांना देवरोड प्लेन पाहिजे। त्यामुळे गरिबाचं हित ते कधीच बघणार नाही, म्हणून त्यामुळे अंगावरची जबाबदारी झटकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। याला जबाबदार केंद्र शासन आणि रक्षा मंत्रालय हे जबाबदार आहे। त्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांनी तो राजीनामा द्यावा आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करावा।